हॅलो, गुड मॉर्निंग. आणि कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे. आणि आज आहे 31 डिसेंबर. तर म्हटलं आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करा. कुठे बाहेर जाणार नाही, काही वेगळ्या गोष्टी करणार नाही आहे, रोजचंच रुटीन करणार आहे मी. पण म्हटलं हेही तुमच्यासोबत शेअर करावं, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ. तर आधी सगळ्यात आधी स्नोचा वॉक करून झालेला आहे, कैरी मॅडमला सगळ्यांना फिरून आणलेला आहे, माझाही वॉक झालेला आहे, त्यानंतर एक्सरसाइज करून झालेली आहे. तर बघूयात आता पुढे काय करायचं आहे, अजून ठरवलेलं नाही आहे. लेट्स सी. काय करतोय आद्या? काय होतं हे? नाटकी ए नाटकबाज. तू संडेला सुचलं का? तेव्हा मी निवांत असतो त्यावेळेस शूट करायला. मी बघ संडेला सुद्धा सुट्टी घेत नाही. तू संडेलाच सुरू केलाय तुझा प्रवास. कैरी मॅडमची मस्त झोप चालली. का करतो कैरू? थंडी वाजते तुला? जगभरची थंडी तुझ्यावर येऊन पडली आहे का? हा. तर आता माझी अंघोळ झालेली आहे. खूप सर्दी झाली आहे मला, बापरे. अंघोळ झालेली आहे, मेडिटेशन झालेलं आहे. आता थोडंसं स्किन केअर आणि त्यानंतर खूप भूक लागली आहे, सो भूक लागली आहे. सध्याचं फेवरेट माझं मॉइश्चरायझर आणि माझं सनस्क्रीन. हां, हे मला माझं फेवरेट सनस्क्रीन आहे सध्या. म्हणजे बरेच वर्ष झाले मी हेच वापरते. मध्यंतरी मी हे अरोमा मॅजिकचं वापरत होते, हेही छान आहे, पण हे मला जास्त आवडतं, जास्त छान आहे हे. माझं फेवरेट लिप बाम हे मामाअर्थचं लिप बाम आहे. खूप फेवरेट आहे माझं. माझे ह्याच्यातले ऑलमोस्ट सगळे फ्लेवर्स यूज करून झालेले आहे. आणि ह्यावेळेस मी आय गेस चेरीवालं मागवलेलं, तर हेही खूप छान आहे. बस एवढ्याच गोष्टी लावते मी सध्या, कारण मला फार बोर होतं बाकी सगळं आवरत बसायला. एवढंच बेसिकच्या गोष्टी वापरते. आणि टिकली चल. आणि आदित्यचं स्किन केअर काय लावतोय आद्या? काय सांगत होता मला आता? हे माझा टोनर आहे. तोंडाला चोळायचं, रगडायचं मस्त. त्यानंतर एक मॉइश्चरायझर घ्यायचं बायकोतच. आद्या पण शेंबडा झालाय, मी पण शेंबडी झाली सध्या. फारच थोडंसं मॉइश्चरायझर घ्यायचं, चोळायचं. माझ्यापेक्षा महागडे प्रोडक्ट ह्या आदित्यचे आहेत. मिनिमलिस्टिकचे वापरतो, टोनर लावतो, अजून काय लावतो, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सगळं म्हणजे हे डोक्याला लावायचं. कोणाच्या? स्वतःच्या. ज्याचे केस गळतात त्याचे. तुझे तर गळले, खूपच गळले, टक्कल झाले. बाबा स्टाईल आहे ती. बज लुक म्हणतात त्याला. व्हिडिओ काढू दे, मला साक्षीदार नको का? काहीतरी करते, मला खोकल्याचं म्हणून काहीतरी पुडी आणली आहे लय बेकार तिच्या घरनं, डायरेक्ट तोंडात टाकते. आणि हा आहे माझा नाश्ता, ॲपल आहे. आणि हे माझं प्रोटीन शेक आहे. सेरी आणि आज आमच्याकडे एक छोटासा गोडसा पाहुणा आलेला आहे. मला घराजवळच हे एक छोटंसं पप्पी सापडलेलं, त्यामुळे मी त्याला घरी घेऊन आलेली आहे. मस्त त्याला आंघोळ वगैरे घातली आणि एक फॅमिली त्याला आज अडॉप्टही करणार आहे. सो मला खूप छान वाटतं आहे की लोक स्ट्रे डॉगसुद्धा घेत आहेत. तर आज हा ॲक्च्युली खवा आहे, त्याला मी गरम करून घेतलेला आहे आणि ह्याची पोळी बनवणार आहे. हा ऑलरेडी स्वीट आहे, त्यामुळे साखर वगैरे ह्याच्यात काहीच घातलेली नाही. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे जरा घट्ट होईल, त्यानंतर त्याच्या मस्तपैकी अशा खव्याच्या पोळ्या बनवणार आहे आज मी. सर्दी. आणि त्याआधी मी पिते आहे ज्यूस. तर बीट गाजर आणि डाळिंबचा ज्यूस आहे हा. त्याच्यामध्ये पालक आहे, पुदिना आहे, लिंबू आहे, काळं मीठ आहे. सो पिऊया. येस. तर हे ॲक्च्युली वनस्पती तूप आहे. वनस्पती म्हणजे डालडा येतं ना, हे वालं हे तूप आहे. त्याच्यामध्ये ह्या आजीने केलेल्या मस्त अशा फुलवाती आहे. मी हे तूप वापरते कारण की हे असं घट्ट राहतं, त्यामुळे दिवे लावायला इझी पडतं.
सो दिवा लावताना तर मी गावरान तूप घालतेच त्याच्यात, पण आता हे सेट होण्यासाठी मी आता त्याच्यात म्हणजे सेट होण्याकरता मी हे ॲक्च्युली डालडा तूप यूज केलं. तर मस्तपैकी सगळ्या वाती आता तुपात भिजलेल्या आहेत. थोडा वेळ त्याच्यातच ठेवणार आहे. त्यानंतर कशा पद्धतीनं सेट करायचं हेही सांगणार आहे मी तुम्हाला. तर सेट झाल्यावर ह्या पद्धतीची वात असते, ती आपण डायरेक्ट अशी दिव्यामध्ये लावू शकतो. सगळं दूध पिऊन टाकलं. सांडलं कोणी आज दूध खाली? हा, कैरी मॅडम पण डायटिंग वर फक्त दूध पिते, चपाती वगैरे खूप थोडस खाते. बोललो का पोट बोललो. साधारण 1 तासभर झाला आहे त्याला भिजवलेला आहे. तर आता मी त्याला ताटामध्ये मस्तपैकी लावून घेते म्हणजे त्याला सुट्ट असं करते आणि त्यानंतर एक प्लेस करते, म्हणजे तुपानं नाही तर सगळे चिकटून जातील. त्यामुळे हे असं करावं लागतं. थोडंसं बोरिंग काम आहे, पण नेहमी तुपात हात भरवायची गरज पडत नाही. काय प्लॅन पूनम आज? आंघोळ घालणे हा प्लॅन आहे. मी व्हिडिओ काढेल, तू आंघोळ घाल. ए यार, लगेच कॅमेरा सुरू केला म्हणजे तुला आंघोळ घालायला नको ना? अरे मी व्यवस्थित शूट करतो ना, मी व्यवस्थित शूट करेल, तू घाल. कैरीला आंघोळ घालायच्या आधी थंडी वाजायला लागते. कोणाला आंघोळ करायची आज? कैरू 5 मिनिटात करावं लागेल ना. कोणा तिला खूपच बघती ऑलरेडी थरथर कापायला लागली. झालं बाळा, आई सारखं झाड नाही राहायचं. त्याला वॉटरप्रूफ करून घेते, तिला आंघोळ घालायचं म्हटलं की. चिक्या सगळं ओलं केलंस. झाली का चिकूची? आता कुठं? आता हे खाऊ घालायचं असेल तर हे तू करशील ना, हे सोपं आहे ना काम. मारते बर का नुसतं. टसू ए गोंडूस गोंडू 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 कोण आहे? कोण असतं गोंडू? खम्मा खम्मा. किती छान आहे ना. हो ना. घे तो वरचा घेऊन दाखव. चला मुलांनो, कढीपत्ता काढा. हे बघा मस्त वेगळी कढीपत्ता. आदित्यला नाही डोक्याचा पत्ता. वा वा, ऐकलं का? वा, कसं आहे आपला दाराला. का बरं रे आत नाही आला स्ट्रीमरला? काय आज कैरी सोड. अरे वा, चिकन कोरमा, फिश करी. मूवी लावलायस? 3 of us. तू मी कैरी का? कैरू मॅडम माझ्या जागेवर बसती रेक्लायनरवर आणि मी बिचारी असं माझे पायाशी हवेत आहे. या मॅडम बघा. तर मूवी बघता बघता आज आम्हाला झोप लागून गेलेली आणि आम्ही दोघे इकडे रेक्लायनरवर झोपी गेलेलो. पण छान वाटते कारण सर्दीमुळे डोकं जाम होते, त्यामुळे जरा झोप लागलेली. टॅबलेट्स पण घेतलेले आम्ही दोघांनीही. आणि आत्ता सध्या मी जाणार आहे माझ्या सासूबाईंचे ब्लाऊज थोडेसे रिपेअर करायचे आहे ते घेऊन आजीकडे. कारण की आत्ता लग्न सीझन असल्यामुळे मला अर्जंटली दुसरं कोणीच करून देणार नाही. त्यामुळे माझ्याकडे वन स्टॉप सोल्युशन म्हणजे आजीच आहे सध्या. तर ॲक्च्युली त्या ब्लाऊजचा गळा जरा मोठा झाला आहे, तर त्याला मागच्या बाजूने नेट किंवा काहीतरी जुगाड सुचवायचं आहे मला. बघूयात काय होतंय ते. तर चला आता सध्या आपण जाऊयात बाहेर.
तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी मार्केटमधून घेऊन आलेले आहे. हे असे पॅचेस आहे, पॅचवर्क जे असतं ते घेऊन आलेले आहे, नेट घेऊन आलेले आहे आणि लेस घेऊन आलेले आहे. थोडंसं हातानेच काम सुरू केलेलं आहे मी, कारण आजी फोनमध्ये बिझी आहे. ओ माय गॉड, सोशल मीडियाचं क्रेज, आजीलाही व्हॉट्सअपचं सध्या फार क्रेज झालेलं आहे. पण चलो, तिने करून तरी दिलेलं आहे मला. फायनली ह्या पद्धतीचं नेट आणि लेस लावलेलं आहे आणि आमचे ब्लाऊज आता तयार झालेले आहेत. त्यानंतर आमच्या खाली सिस्टर राहतात, त्यांनी खूप अचानकपणे असं ठरवलेलं की आज सत्यनारायणची पूजा करायला पाहिजे असं त्यांना वाटलेलं आणि फर्स्ट टाईम त्या करत होत्या. त्यामुळे पूजेची मांडणी वगैरे कशी करायची, पूजा कशी करायची, त्यासाठी त्यांनी मला बोलवलेलं. सो मीही यूट्यूबवरती बघून त्यांना सांगितलं की कसं करायचं आहे. मला जेवढं माहिती होतं तेवढ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या आणि या पद्धतीने आम्ही सत्यनारायणची पूजाही केलेली आहे. सो आजचा दिवस ह्या पद्धतीने मी घालवलेला आहे. खूप काही वेगळं केलेलं नाही आहे, जरीही आजचा हा 2023 वाला लास्ट डे असला तरी, आणि उद्या न्यू इयर आहे. तरी मी कुठलीच पार्टी करत नाही, काहीच करत नाही. पण ह्या वर्षी मला खरंच असं वाटलं नाही की मी काहीतरी वेगळं करावं, कारण की आता न्यू इयर येते. कारण मला असं वाटतंय रोजचाच दिवस एक नवा दिवस आहे, एक नवीन दिवसाची रोजच सुरुवात होती. सो स्पेशली न्यू इयर आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं करावं, काहीतरी पार्टी करावी, काहीतरी चबरगबर खावं असं मला ह्या वर्षी अजिबात नाही वाटलं. पण ह्याच्या आधी मला वाटत होतं आणि नेहमी मी सेलिब्रेटही केलेलं आहे. पण माहीत नाही, ह्या वर्षी मला खूप छान वाटते, कारण की रोजच सगळ्या छान छान गोष्टी घडत आहेत, छान छान गोष्टी करता येत आहेत, मला व्हिडिओ छान बनवता येत आहे, म्हणजे थोडा सपोर्ट मिळतो आहे छान. त्यामुळे मी खुश आहे रोजच्या लाईफस्टाईलमध्ये आणि मला आजही खूप छान वाटतंय. सो तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि तुम्हीही खूप छान हे पुढचंही वर्ष घालवा असं मी तुम्हाला विश करते. आणि मस्तपैकी खा, एक्सरसाइज करा, सगळ्या गोष्टी करा आणि मस्त लाईफ घालवा. सो हॅपी न्यू इयर.